हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. नव्या वर्षामध्ये सर्वसामान्यांच्या खिशावरती ताण येण्याची शक्यता आहे, कारण एसटीचा प्रवास महागण्याची चिन्ह आहेत. नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये 14.95% तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली असून या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत निर्णय झालेला असला तरी त्याबाबत मात्र अजून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाहीये. रिक्षा आणि टॅक्सीचाही प्रवास महागणार असे संकेत आहेत. रिक्षाचं भाडं 23 रुपयांवरनं 26 रुपयांवरती आणि टॅक्सीचं भाडं हे 28 रुपयांवरनं 31 रुपयांवर जाणार का मुंबई शहर क्षेत्रामध्ये, असा प्रश्न सुद्धा सध्या आहे. आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया. अक्षय, एकंदरीत सर्वसामान्यांच्या खिशावरती भरपूर ताण येणार आहे प्रवास करताना शहरांमध्ये, असं दिसतंय. अक्षय, फक्त शहरांमध्येच नाही तर एसटीची जर भाडेवाढ झाली तर याचा परिणाम हा प्रत्येक गावामध्ये, गावाच्या वेशीपर्यंत आपल्याला दिसून येणार आहे. आणि एसटीची शेवटची जी भाडेवाढ होती ती 2021 मध्ये झाली होती. त्यानंतर भाडेवाढ झाली नव्हती आणि त्यामुळे काल मंत्रालयामध्ये ट्रान्सपोर्ट सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या आणि या बैठकांमध्ये मुख्यतः मंजुरी तर देण्यात आलेली आहे, मात्र त्याला अंतिम मंजुरी जी आहे ती सांगितली गेली नाही. आणि ही जी भाडेवाढ आहे ती नेमकी किती होईल याच्याबद्दल देखील अधिकृत माहिती ही अजूनही परिवहन मंत्रालयाकडून देण्यात आलेली नाहीये. तर जी एसटीची भाडेवाढ आहे त्याच्यामध्ये 14.95 किमान 15% भाडेवाढ जी आहे एसटीची ती मंजुरी त्याला मिळालेली आहे. आणि याचं अधिकृत किती भाडेवाढ, किती किलोमीटरला किती होईल हे 1 ते 2 दिवसांमध्ये स्पष्ट केलं जाईल. त्याचप्रमाणे MMRDAची देखील एक बैठक झाली आणि मुंबईच्या आसपास जितके शहरं आहेत त्यामध्ये ज्या रिक्षा चालतात, टॅक्सी चालतात, त्या सगळ्यांसंदर्भात देखील एक भाडेवाढ जी आहे ती देखील होण्याची शक्यता दाट सांगितली जाते. आणि यामध्ये देखील रिक्षाचं सध्याचं जे भाडं आहे 23 रुपये, ते भाडं 23 रुपयांवरून 26 रुपये जे आहे ते होऊ शकतं. आणि काळी पिवळी जी टॅक्सी आहे तिचं जे भाडं आहे ते सध्या 28 रुपये आहे मिनिमम भाडं, ते भाडं हे 32 रुपयांपर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे या तिन्ही जर भाडेवाढ झाल्या तर याचा परिणाम थेट सामान्य माणसांवर होणार आहे. आणि जे गोरगरीब आहेत, जे एसटीने प्रवास करतात, त्यांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र एकीकडे वृद्ध नागरिकांना एसटी मोफत आहे, महिलांना एसटी 50% त्यामध्ये सूट आहे आणि या सगळ्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत होता. त्यामुळे भाडेवाढ होणं हे अटळ होतं. आणि आता जर आपण पाहिलं तर एक प्रकारे एसटीची भाडेवाढ झाल्यानंतर, अक्षय, तुला क्षणभर थांबवते कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. प्रतापजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आम्हाला असं कळलेलं आहे की जवळपास 15% एसटीची भाडेवाढ होणार आहे आणि त्याचबरोबर रिक्षा आणि टॅक्सीमध्ये सुद्धा भाडेवाढीची चिन्ह आहेत. आपण काय सांगाल याबद्दल?